कमिटीला सुद्धा एक चिंता पण आहे की सुंदर अशी सजावट लाकडी नंदी बैलात आणि मातीच्या नंदी बैलामध्ये इकडे बाहेर साम्य हे जवळपास जवळ गुण देताना विचार करण्याजोगती गोष्ट आहे, अशी सजावट आहे. आणि आमचे नंदी मुंडे जे बालभक्त आहे, कोणी शिवरूपात आले, कोणी गणपती रूपात आले, कोणी जय जवान जय किसान रूपात या ठिकाणी महाराज सुद्धा या ठिकाणी आले. मी पूर्ण या बालभक्तांचं एक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. आणि आपल्या मोबाईलमध्ये आमच्या या बालभक्तांचं नंदीचं चित्रकरण रेखाटावं आणि हृदयाच्या व्हॉट्सअपमध्ये टाकावं. सुंदर अशी सजावट आम्हाला पाहायला मिळाली. आणि रूपरेषा आहे आणि नंबरचा आकडा नंबरचा आकडा पूर्ण झाला आणि सजावट रूपरेषा आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. आणि काढून ठेवायचे म्हणजे कॉप्या मारायला बरं राहते पुढच्या वर्षी चिंता करण्याची गरज नाही. जर पहिला दुसरा तिसरा आणि त्यानंतर ईश्वर चिठ्ठी प्रथम भक्त आणि आम्हाला या ठिकाणी आठवण म्हणून नंदीची पूजा करण्यासाठी तयार झाले असा या ठिकाणी शंकरजी भी आहे. नंदी घेऊन आले, शंकरजी वाहन घेऊन आले आपले. लाकडा पॉलिश वाले बहुत विकाले होते, चंद्रपूर आणलेले होते लाकडा पॉलिश. काल होते ना अशी फुल फिनिशिंग. भद्रावती स्वस्ते होते म्हणते. भद्रावती माहिती नाही पण होते, मी काय पाहिले नाही. मी आणले ना आता. विनंती करतो की त्यांनी जे बाहेर उभे आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी आत येऊन नंदीचं परीक्षण निरीक्षण करावं आणि बालभक्तांना शुभेच्छा द्यावं. खरोखरच सुंदर असे बालभक्त सजून आलेले आहे आणि सजावट फार सुंदर. धन्यवाद बेटा. या बालभक्तांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि एकदा जोरदार या एक पार्वती महादेव पाण्याच्या अभावी जमला पुन्हा विनंती करतो की तुम्ही आपलं वाटप करा, कारण खेळ आणि पाणी आणि आपल्या नाही बरं बस आपली टीम चालू आहे. या ठिकाणी आपण संजूबाईंना विनंती करतो की शेवटी आपण आरतीसाठी तिथं जावं. बजरंगबलीची मंदिरात आरती करावी. बालभक्त या ठिकाणी आरती करेल. यानंतर आपण बक्षीस वितरण करू, ईश्वर चिठ्ठी काढू आणि यानंतर बक्षीस वितरण झाल्यानंतर इकडे बाय इकडे समोरून या. पाऊस येत आहे का रे? इकडे पाहिजे का? ढेबरू आहे.